तर बघा, आज आपण ASO प्री 2016 प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण डिस्कस करत आहेत. हे पार्ट 4 लेक्चर आहे. पॉलिटीचे आपण राज्यशास्त्राचे क्वेश्चन बघत आहेत. बघा, अगोदरचे डिटेल अनालिसिस तुम्ही पाहू शकता. तर हे पार्ट 4 लेक्चर आज आपण घेऊया. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, कायद्यापुढील समानता इक्वॅलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बंध नाही. निर्बंध नाही म्हणजे काय, त्यावर काही निर्बंध सुद्धा आहेत. त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत? तर बघा, आपल्याला विचारले की आर्टिकल 14 ला इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यापुढील समानतेला कोणते अपवाद आहेत? ए, भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत. बी, संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही. सी, परदेशी दूत आणि राजनीतिक यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत की टर्म आहे, तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत. डी, अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे. आता बघा, पर्याय उत्तरे बघा, ए, बी आणि सी 2, बी, सी आणि डी 3, ए, बी, सी, डी आणि 4, ए, बी, डी. तर बघा, कायद्यापुढील समानता इक्वॅलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बंध नाही. आता बघा, फंडामेंटल राईट्सच अनिर्बंध नाहीत, त्यांच्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत. ते ॲब्सोल्यूट नाहीत, क्वालिफाईड आहेत. त्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, जसे की देशाची सॉव्हर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी जपणे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, अशा काही त्याला रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत. पब्लिक ऑर्डर आहे, मॉरॅलिटी आहे, पब्लिक हेल्थ आहे. तर बघा, आता योग्य उत्तर याचं येतंय ते म्हणजे 4, ए, बी आणि डी. तर बघा, आर्टिकल 14 ला अपवाद कोणते कोणते आहेत? बघा, भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत, बरोबर आहे. संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही, बरोबर आहे. परदेशी दूत आणि राजनीतिक यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत म्हणतोय, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, परदेशी दूत आहेत, अँबॅसेडर आहेत, डिप्लोमॅट आहेत, त्यांना काय तर दोन्ही दाव्यासाठी सिव्हिल आणि क्रिमिनल, फौजदारी दाव्याबद्दल, दिवाणी दाव्याबद्दल, दोन्ही दाव्याबद्दल विशेष हक्क आहेत, हे लक्षात ठेवा. ते नाहीत, विशेष हक्क नाहीत म्हणते फौजदारी दाव्याबद्दल, हे चुकीचं आहे. तर दोन्ही दाव्याबद्दल, सिव्हिल असो, फौजदारी असो किंवा दिवाणी असो, दोन्हीसाठी विशेष हक्क आहेत. कुणाला? परदेशी दूत आणि राजनैतिकांना, डिप्लोमॅटला, अँबॅसेडरला. त्यामुळे हे विधान आता नाहीत असल्यामुळे हे विधान चुकीचे ठरते, लक्षात ठेवा. त्या आपण डिटेल पाहणार आहात पुढे. अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे, तर हे विधान बरोबर आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे की जेव्हा 31C येते तेव्हा आर्टिकल 14 आणि 19 जाते, असं सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे. म्हणजे 31C आलं तर तिथे डीपीएसपीचे आर्टिकल म्हणजे 31C हे फंडामेंटल राईटच्या उपर म्हणजे सुप्रीम ठरतंय आणि आर्टिकल 14 आणि 19 जाते, असं लक्षात ठेवा. तर आपण हे डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, आपण डिटेल अनालिसिस करत आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. तर बघा, आपली इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ती मेजर 3 भागाची बनलेली आहे. एक स्ट्रक्चरल पार्ट आहे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून घेतलेला आहे. पॉलिटिकल पार्ट आहे ते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. म्हणजे कसं, पार्लिमेंटरी सिस्टीम, रोल ऑफ लॉ, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, हे पार्लिमेंट स्ट्रक्चर बऱ्यापैकी ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. रिट्स येतात, त्यात प्रिओगेटिव्ह रिट्स वगैरे आहेत. तर फिलॉसॉफिकल पार्ट्स बघा, त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आपण युएसए कडून घेतलेले आहेत. बिल ऑफ राईट्स युएसए मध्ये आहे. आणि डीपीएसपी जे फिलॉसॉफिकल पार्ट्स मध्ये आहे ते आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. आयरिश, जसे ॲनी बेझंट आयरिश होत्या, त्या भारतामध्ये होम रूल लीग आणि बऱ्यापैकी त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये कार्य केले होत्या, पण त्या आयरिश होत्या, लक्षात ठेवा. आयरिश कडून आपण डीपीएसपी घेतल्यात, लक्षात ठेवा. फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपीला कॉन्शायन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोणी म्हटले आहे? आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर ते कॉन्शायन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे
ग्रॅन्युअल ऑस्टिन या ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्टनं किंवा पॉलिटिकल थिंकरनं म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. तसेच त्यांनी आपल्या फेडरलिझमला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हटलेलं आहे. कोणी? ग्रॅन्युअल ऑस्टिननं. कॉन्शन्स कोणी म्हटलंय? सतत विवेक बुद्धीची तत्व आहे. फंडामेंटल राईट्स अँड डीपेसवी कॉन्शन्स सतत विवेक बुद्धीची तत्व हे ग्रॅन्युअल ऑस्टिननं म्हटलेलं आहे. तसेच ग्रॅन्युअल ऑस्टिननं आपल्या फेडरलिझमला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मी म्हणलेलं आहे, सहकारी संघराज्य असंही म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. केसी वेअर आहेत, त्यांनी बार्गेनिंग फेडरलिझम म्हटलं होतं. ते परत बघूया. तर बघा, आपण फंडामेंटल राईट्स थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहे, थोडी एक समरी आपण डिस्कस करत आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ डिटेल अनालिसिस आपण करत आहेत. तर फंडामेंटल राईट्स बघा, USA कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. आपण USA कॉन्स्टिट्यूशन कडून अजून काय काय घेतलं बघा. फंडामेंटल राईट्स, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, ज्युडिशियल रिव्ह्यू. आता पुढील क्वेश्चन मध्ये आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यूचा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, आपण USA कॉन्स्टिट्यूशन कडून ज्युडिशियल मॅटर बऱ्यापैकी घेतलेले आहेत. पार्लमेंटरी सिस्टीम आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन, ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहे. ब्रिटनची कॉन्स्टिट्यूशन तर अनरिटन आहे, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, तरी आपण त्यांच्याकडून काही मॅटर घेतलेले आहेत, काही भाग घेतलेत, फॅक्टर घेतलेत. बघा, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया, रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जज आणि पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, हे आपण USA कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. तर थोडं अजून हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघायचं बघितलं तर कशाचा आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहे, तर फंडामेंटल राईट्सचा, मूलभूत हक्काचा. नेहरू रिपोर्ट 1928. आता बघा, नेहरू रिपोर्ट का तयार करावा लागला? कारण लॉर्ड बर्किनहेड, एक ब्रिटिश लॉर्ड बर्किनहेडना त्याने आपल्याला चॅलेंज केलं होतं. लॉर्ड बर्किनहेडने काय म्हणला की इंडियामध्ये युनिटी नाही आणि तुम्ही तुमची घटना तयार करू शकत नाही कारण तुमच्याकडे एकता नाही. ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं ना, आपण पहिली घटना तयार करण्याचा प्रयत्न हे नेहरू रिपोर्ट द्वारे केला होता, लक्षात ठेवा. तर घटना, नेहरू रिपोर्ट म्हणजे आपली घटना तयार करायचा प्रयत्न होता. नेहरू रिपोर्ट मध्ये 19 फंडामेंटल राईट्स होते, लक्षात ठेवा. 19 फंडामेंटल राईट्स होते, जसे राईट टू वोट होते, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी द्या, कारण ब्रिटिशांनी सर्वांना सर्व मतदानाचा अधिकार दिला नव्हता, लिमिटेड फ्रँचायसी होती ब्रिटिशांची. राईट टू वोट डिमांड केली. इक्वल राईट्स फॉर मेन अँड वुमन, स्त्री पुरुष समान हक्क, जे आता DPSP मध्ये आहे आपल्या. नो स्टेट रिलिजन, एक सेक्युलरवादी मोतीलाल नेहरूने राईट्स मागितला होता. नो सेपरेट इलेक्टोरल फॉर एनी कम्युनिटी, सेपरेट इलेक्टोरल आहेत ते बंद करा. राईट टू फ्री एक्सप्रेशन ओपिनियन, स्वतंत्र फ्री एक्सप्रेशन, राईट टू फ्री एक्सप्रेशन ओपिनियन असा अधिकार द्या, असे नेहरू रिपोर्टमध्ये असे 19 फंडामेंटल राईट्स होते, लक्षात ठेवा. तर बघा, आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहे. फंडामेंटल राईटची आपण एक समरी, जेवढं होईल तेवढं महत्त्वाचे पॉईंट्स आपण कलेक्ट करूया. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये अशा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, असं प्रत्येक क्वेश्चन बद्दल आपण प्रत्येक चॅप्टरचे डिटेल बघत आहात. तर बघा, एक थॉमस पेन्स म्हणून एक महत्वाचा हिस्टॉरिकल पॉलिटिशियन होता, एक पॉलिटिकल थिंकर होता थॉमस पेन्स. त्याचं राईट्स ऑफ मॅन हे बुक इन्स्पायर ठरलं, ते म्हणजे ज्योतिबा फुले यांना. ज्योतिबा फुले राईट्स ऑफ मॅन हे थॉमस पेन्सच्या बुकने रिफॉर्मर म्हणजे फार इन्स्पायर झाले होते, आणि ते राईट्स ऑफ मॅन्सने त्यांना इन्स्पायरेशन भेटलं होतं ज्योतिबा फुले यांना, लक्षात ठेवा. कॉम्बॅट सोशल इव्हिल्स, इनलाइटमेंट ऑफ वुमन, लोअर कास्ट, आणि ह्यासाठीच त्यांनी मग काय, समाजातील सोशल इव्हिल्स आहेत, प्रथा आहेत, धर्माचे कर्मकांड आहे, स्तोम माजलेले आहे, ह्याच्या विरुद्ध काय आहे, तर एक शस्त्र म्हणजे एज्युकेशन. कारण त्यांना माहित होतं एज्युकेशन इज वेपन विच कॅन चेंज द वर्ल्ड. त्यामुळे त्यांनी एज्युकेशनवर भर दिला, लोअर कास्टच्या वुमनच्या एज्युकेशनला भर दिला. कारण मुलगा शिकला तर मुलगा शिकला, पण मुलगी शिकली तर एक जनरेशन शिकल्यासारखं असतं. बघा, फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये आहे आपल्या. मॅग्ना कार्टा म्हटलं जातं, मॅग्ना चार्टा म्हणा, कार्टा म्हणा, समजणं महत्वाचं आहे. मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आर्टिकल 12 ते 35 दरम्यान आहे. 6 फंडामेंटल राईट्स आहेत, लक्षात ठेवा. पहिल्यांदा इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्ट झाले होते तेव्हा 7 फंडामेंटल राईट्स होते. राईट टू प्रॉपर्टी सुद्धा होता, पण तो थोडा कॉम्प्लेक्स आणि त्यामुळं वाद व्हायला लागलं. सुप्रीम कोर्ट वर्सेस पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी वर्सेस ज्युडिशियल सुपरमसी, एक असं पॉवर तसल सत्ता वाद चालू झालं सुप्रीम कोर्ट आणि पॉलिटिशियन मध्ये. पॉलिटिशियन म्हणजे आपली पार्लमेंट मध्ये म्हणू शकतो. राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 31 स्क्रॅप करून टाकलं.
फंडामेंटल राईट्स टू लिगल राईट्स मध्ये टाकण्यात आलं राईट टू प्रॉपर्टी. 44वी घटना दुरुस्ती 1978. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 42वी घटना दुरुस्ती, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, जी इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सीच्या टाइम मध्ये केली होती, ते कॉन्ट्रोवर्शियल ठरली होती, ते आपण डिटेल पाहिलेले आहे. त्यावेळेस बघा HR गोखले लॉ मिनिस्टर होते आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 मोरारजी देसाई यांच्या काळात झाली होती. त्यावेळेस शांती भूषण हे प्रशांत भूषण यांचे पिताश्री हे लॉ मिनिस्टर होते. 44वी घटना दुरुस्ती 1978 झाली. त्यांनी राईट टू प्रॉपर्टी लिगल राईट्स करण्यात आला आणि 300A आर्टिकल मध्ये टाकण्यात आला पार्ट 12 मध्ये. असे 6 फंडामेंटल राईट्स आता सध्या आहेत, अगोदर 6 होते. आता लक्षात कसं ठेवू शकता, फेर सेर असं लक्षात ठेवू शकता. तर आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे काहीतरी क्लू ट्रिक्स करून. फेर आणि सेर तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पण बघा कसं, राईट टू, आता हे कॉमन असणार सगळ्यामध्ये, राईट टू इक्वेलिटी, फॉर इक्वेलिटी जे आर्टिकल 14 ते 18 मध्ये आहे. फॉर राईट टू फ्रीडम जे आर्टिकल 19 ते 22 मध्ये आहे. फॉर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन जे आर्टिकल 23 ते 24 दरम्यान आहे. राईट टू, फॉर राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, रिलीजन साठी आहे, लक्षात ठेवा. 25 ते 28 आर्टिकल आहे. परत बघा राईट टू कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स 29 ते 30 मध्ये आहे. राईट टू फॉर राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल 32 मध्ये, लक्षात ठेवा. यालाच डॉक्टर बी आर आंबेडकरनी सोल अँड हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे, कारण हे फंडामेंटल राईट्स आहे जे दुसरे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करते. हे फंडामेंटल राईट्सच आहे ज्या फंडामेंटल राईटच्या आधारे तुम्ही कोर्टात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता. असे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी आहे आर्टिकल 32, त्याजवळ सुप्रीम कोर्टला पॉवर आहे. आणि आर्टिकल 226 नंतर हायकोर्टला पॉवर आहे. फंडामेंटल राईटच्या रिलेटेड रिट्स ज्युरिडिक्शन करायचे, रिट्स काढायची. तर बघा फंडामेंटल राईट्स कशासाठी आहे, पॉलिटिकल डेमोक्रेसीसाठी आहे, जस्टिसेबल आहे. तसेच DPSP सोशिओ इकॉनॉमिकल डेमोक्रेसीसाठी आहेत आणि नॉन जस्टिसेबल आहे. तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट जाता येत नाही. कशासाठी, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वासाठी. पण फंडामेंटल राईट्स पॉलिटिकल डेमोक्रेसी राजकीय लोकशाही विस्थापित करण्यासाठी आहेत. जस्टिसेबल आहेत, तुम्ही कोर्टात जाऊ शकता, त्यासाठी दाद मागू शकता. लक्षात ठेवा फंडामेंटल राईट्स लिमिटेड आहेत, ॲब्सोल्यूट नाहीत, क्वालिफाईड आहेत, रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत त्यांच्यावर. प्रत्येक फंडामेंटल राईटवर काहीतरी रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, ॲब्सोल्यूट नाहीत, क्वालिफाईड आहेत, गुणात्मक आहेत. पार्लिमेंट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट करून, घटना दुरुस्ती करून ते चेंज करू शकतात. त्यामुळे ते नॉट सॅक्रोसंट, असे सॅक्रोसंट नाहीत, ते चेंज होतात, अमेनेबल आहेत, चेंज करता येतात. सॅक्रोसंट नाहीत, पावित्र्य नाहीत, लय पवित्र आहे असं काही नाही, त्यामध्ये चेंज करता येते, पार्लिमेंट चेंज करू शकते. तर बघा नॅशनल इमर्जन्सीच्या वेळेस आर्टिकल 352 नुसार सस्पेंड बी होते हे फंडामेंटल राईट्स. फक्त एक्सेप्ट 20 आणि 21 हे फंडामेंटल राईट्स, जे अरेस्ट ऑफ कन्व्हिक्शन, तुम्हाला अपराधाबद्दल शिक्षा करायच्या वेळेस आर्टिकल, आणि राईट टू लाईफ अँड पर्सनल डिग्निटी हे आर्टिकल तुमचे कुठल्याही इमर्जन्सी वेळेस रद्द होत नाही किंवा सस्पेंड बी होत नाही, हे लक्षात ठेवा. तर फंडामेंटल राईट्स बघा फंडामेंटल आहेत, गॅरंटीड अँड प्रोटेक्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा का फंडामेंटल आहेत, तर ते कॉन्स्टिट्यूशनला प्रोटेक्ट केलेत. फंडामेंटल लॉ ऑफ लँड आहे कॉन्स्टिट्यूशन हे. बघा फंडामेंटल राईट साठी तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, डायरेक्टली हायकोर्टात जाऊ शकता. पण लिगल राईट साठी तुम्हाला एक चेन आहे, ती चेनच फॉलो करावी लागते. म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, ही चेन तुम्हाला फॉलो करावी लागते. एक चेन ऑफ आहे, ती कशासाठी लक्षात ठेवा. ही चेन तुम्हाला आहे, सबऑर्डिनेट कोर्ट आहे, नंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्यानंतर हायकोर्ट आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट आहे, लक्षात ठेवा. ही चेन तुम्हाला फॉलो करावी लागते लिगल राईटसाठी. पण फंडामेंटल राईट्स असेल तर डायरेक्टली तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, डायरेक्टली तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते फंडामेंटल्स आहेत ना, मूलभूत हक्क आहेत. तर बघा आपण समरी डिस्कस करत आहे, काही इम्पॉर्टंट पार्ट डिस्कस करत आहेत फंडामेंटल राईटच्या रिलेटेड. तर बघा फीचर ऑफ फंडामेंटल राईट्स काय, मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य काय आहेत. अवेलेबल टू सिटीजन, भारतीयांना आहेत. सम आर फॉर फॉरेनर, लिगल पर्सन, एखादी कंपनी वगैरे असेल बाहेरची, जशी एखादी कंपनी आहे बाहेरची,
समजा रेड्डीज, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आहे, ते लिगल पर्सन, त्यांनाही काही फंडामेंटल राईट्स आहेत. फॉरेनर आहेत, कंपनी आहेत, त्यांना आहेत. जसे फंडामेंटल ड्युटी फक्त भारतीयांसाठी आहे, मूलभूत कर्तव्य भारतीयांसाठीच आहेत. फक्त लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स सिटीजनला आहेत, काही फॉरेनरला सुद्धा आहेत. पण आता बघा, आर्टिकल 15, 16, 19, 29, 30 हे फक्त ओनली इंडियन सिटीजनला आहेत. ओनली इंडियन सिटीजनसाठी असणारे फंडामेंटल राईट्स. बाकीचे फंडामेंटल राईट्स जे आर्टिकल 21 असेल, आर्टिकल 14 असेल, बाकीचे राहिलेले आर्टिकल फॉरेनरला सुद्धा आहेत. पण हे जे आर्टिकल आहेत 5 ते फक्त भारतीयांसाठीच आहेत, लक्षात ठेवा फंडामेंटल राईट्स. बाकीचे फॉरेनरला आहेत हे लक्षात ठेवा. तर बघा, ॲब्सोल्यूट नाहीत, क्वालिफाईड आहेत, रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, रिस्ट्रिक्शन देतात ते. जसे DPSP पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे की स्टेटने हे करायला पाहिजे, स्टेटनं SC/ST साठी हे करायला पाहिजे, स्टेटनं दारूबंदी करायला पाहिजे, स्टेटनं युनिव्हर्सल अडल्ट, स्टेटनं युनिफॉर्म सिव्हिल कोड लावायला पाहिजे, समान नागरिक कायदा लावायला पाहिजे, असे पॉझिटिव्ह सांगतात की हे करायला पाहिजे. स्त्रियांसाठी काही गोष्टी करायला पाहिजे, गरिबांसाठी काही गोष्टी करायला पाहिजे, अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत काय DPSP. पण हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क प्लेसेस लिमिटेशन ऑन अथॉरिटी ऑफ स्टेट, स्टेटने हे करू नका, ते करू नका असे सांगितलेलं आहे, लिमिटेशन आहे स्टेटवर. जस्टिसेबल आहेत, कोर्ट इन्फोर्समेंट करू शकते, जर व्हायलेट झालं तरच तुम्ही कोर्टात जाऊ शकता. उगाच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुद्धा आता एक प्रॉफिट इंटरेस्ट लिटिगेशन बनायला लागले, प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन बनायला लागले. कोणी उठलं सुटलं सुप्रीम कोर्टमध्ये पिल दाखल करत आहे. तर बघा, डिफेंडेड अँड गॅरंटेड बाय सुप्रीम कोर्ट. तर लक्षात ठेवा, हे फंडामेंटल राईट्स डिफेंडेड अँड गॅरंटेड बाय सुप्रीम कोर्ट आहेत, किंवा गार्डियन ऑफ फंडामेंटल राईट्स सुप्रीम कोर्ट आहे. लक्षात ठेवा, हायकोर्ट एखाद्या वेळेस तुमचे फंडामेंटल राईट्स घेऊन हायकोर्टात गेलं तर ते हायकोर्टचा डिस्क्रिशनरी पॉवर आहे. डिस्क्रिशनरी म्हणजे स्वच्छ अधिकार आहे. हायकोर्ट म्हणू शकतो जावा तुम्ही सुप्रीम कोर्टात जावा, पण सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईटच्या बाबतीत फायनल गॅरंटी आहे, फायनल गार्डियन आहे फंडामेंटल राईटच्या रिलेटेड, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तर सुप्रीम कोर्टला फंडामेंटल राईटचा मूलभूत हक्काचा करता धरता म्हटलं जातं. सॅक्रोसंट नाहीत, आत्ताच बघितलं आपण. परमनंटही नाहीत. पार्लमेंट रिपील करू शकतो, रिपील करू शकते, काढून टाकू शकते, कर्टेल करू शकतं, घटना दुरुस्तीद्वारे हे चेंज करू शकतो पार्लमेंट. फक्त बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला काही चेंज करू शकत नाही. देअर स्कोप इज लिमिटेड बाय, आता बघा काही आर्टिकल आहेत जिथे फंडामेंटल राईट्स पेक्षा DPSP सुप्रीम ठरतात. काही लिमिटेड आर्टिकल आहेत. तर बघा, ते आपण पुढे पाहणारच आहेत. पण बघा, देअर स्कोप कोणाचा, फंडामेंटल राईटचा, लिमिटेड बाय, कोणी लिमिट केलाय, कमी केलाय. तर बघा, आर्टिकल 31A. आता बघा, आपल्याला माहित आहे 31A काय सांगतो, सेव्हिंग ऑफ लॉज फॉर प्रोव्हाइडिंग ॲक्विजिशन ऑफ इस्टेट. इस्टेट घेण्यासाठी काय लॉजचं सेव्हिंग केलेलं आहे. ते कुठले लॉ आहेत बघा. 31B बघा, व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन इन 9 शेड्यूल. आता 9 शेड्यूल फारही कॉन्ट्रोवर्शियल मॅटर आहे, कारण जेव्हा स्वातंत्र्य झाला होता, राईट टू प्रॉपर्टी कॉन्ट्रोवर्शियल बनला होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, लँड रिफॉर्म्स ऍक्ट असेल ते सगळे 9 शेड्यूलमध्ये टाकले. 9 शेड्यूलमध्ये टाकल्यामुळे काय झालं, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नव्हता. पण काय झालं त्याचे बघा, 9 शेड्यूलला ज्युडिशियल रिव्ह्यू नव्हता, पण आता ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. ज्या केसेस 24 एप्रिल 1973 बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन नंतर, म्हणजे केशवानंद भारती केस नंतरच्या केसेस आहेत, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. असं सुप्रीम कोर्टनं. तर बघा, IR कोहिलो केस 2007 ची केस होती. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणले की 24 एप्रिल 1973 नंतरच्या केसेसला, केशवानंद भारती केसेसच्या नंतरच्या गोष्टीला ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, आणि त्याच्या अगोदरच्या केसेसला ज्युडिशियल रिव्ह्यू नसेल. त्याला बघा, आपल्या घटनेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू बेसिक स्ट्रक्चर आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू लक्षात ठेवा, ज्युडिशियल रिव्ह्यू काही लिमिटेड बोटावर मोजणाऱ्या गोष्टीसाठी ज्युडिशियल रिव्ह्यू नाही. पुढचा क्वेश्चन त्या रिलेटेडच आहे. पण बघा, कुठल्या काही लिमिटेड गोष्टी आहेत त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही. ते म्हणजे जसं डिलिमिटेशन कमिशन आहे. डिलिमिटेशन कमिशन असतो इलेक्शनच्या अगोदर, हे डिलिमिटेशन कमिशन मतदारसंघाचं विभाजन करतं, ह्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही, ह्यांच्या डिसिजनला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही, हे लक्षात ठेवा. तसेच आज महाराष्ट्राची कॅबिनेट आहे, त्यांनी गव्हर्नरला काय निर्देश दिले,
काही सूचना दिल्या त्यावर सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू नाही. अशा काही लिमिटेड गोष्टी आहेत ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही, त्याच्या विरुद्ध कोर्टात दाद मागता येत नाही. तर बघा आता बघा सेव्हिंग ऑफ लॉ फॉर प्रोव्हाइडिंग एक्विजिशन ऑफ इस्टेट काय आहे बघा. ते 31A आर्टिकल काय बघा, मालमत्ता अधिग्रहण करण्याबाबतचे कायदे राखून ठेवणे हे याबाबत सांगते. 31B बघा काय, व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन इन 9 शेड्यूल. तर बघा विवेचित अधिनियमाची व विनिमयाची विधिग्राह्यता. आता हे मराठी थोडं कॉम्प्लेक्स वाटतं, ते लँग्वेजेस मराठी एवढी डिफिकल्ट वाटते. लक्षात ठेवा 31B हे 9 शेड्यूलच्या रिलेटेड आहे. लक्षात ठेवा 31C काय बघा, सेव्हिंग ऑफ लॉज गिव्हिंग इफेक्ट टू सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. तर बघा काही मार्गदर्शक तत्वे लागू करण्याबाबतचे कायदे राखून ठेवणे असं 31C आहे. बघा हे याद्वारे फंडामेंटल राईट्सवर थोडे लिमिटेशन आलेले आहेत. लक्षात ठेवा. आता बघा राईट टू इक्वॅलिटी आपला क्वेश्चन त्या रिलेटेड आहे, त्यामुळे आपण हे डिटेल बघत आहेत. बघा राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 ते 18 मध्ये येते. 14 काय, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यापुढील समानता हे 14 आर्टिकल आहे. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. तर आर्टिकल 15 यावर एक फिल्म बी आली होती बघा. आर्टिकल 15 हे डिस्क्रिमिनेशनच्या रिलेटेड आर्टिकल आहे. रिलीजन असेल, रेस असेल, कास्ट असेल, सेक्स असेल, प्लेस ऑफ बर्थ या ग्राउंडवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. बघा इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, सर्वांना समान संधी. ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल 17. ॲबोल्युशन ऑफ टायटल्स फक्त अकॅडमिक टायटल्स सोडून, तर ॲबोल्युशन ऑफ टायटल्स आहे ते आर्टिकल 18 आहे आणि ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल 17 आहे. आता बघा एक दोन महत्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या दोन कन्सेप्ट आहेत बघा. आता एक आहे ब्रिटिश ओरिजिन आहे, ती निगेटिव्ह कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. एक आहे ती अमेरिकन ओरिजिन आहे, ती पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. आता बघा इक्वॅलिटी बिफोर लॉ काय, कायद्यापुढील समानता काय सांगते, अब्सेन्स ऑफ एनी स्पेशल प्रिव्हिलेज इन फेवर ऑफ एनी पर्सन. कुठल्याही व्यक्तीसाठी काही स्पेशल प्रिव्हिलेज नाही, म्हणजे तो अंबानी असो, अदानी असो, एक पुण्यामधला गरीब व्यक्ती असो, सामान्य व्यक्ती असो, त्यांच्यासाठी कुठलीही स्पेशल प्रिव्हिलेज नाही. इक्वल सब्जेक्शन ऑफ ऑल पर्सन टू ऑर्डिनरी लॉ. कोणी असो, मग तो रिचेस्ट पर्सन असो आशियामधला, अंबानी असो, अदानी असो, या एक सामान्य व्यक्ती असो, नो पर्सन इज अबाव द लॉ. आता बघा जनरली आपल्याकडे असे अजम्पशन ठरलं जाते की कायदा सामान्यासाठीच आहे, रिच लोकांसाठी नाही. त्याबाबत एक हिस्टॉरिकल डिबेट बी आहे, पण ते ग्रीक तत्वज्ञ प्लॅटो आणि त्याचे मित्र ग्लॅकॉन यांच्यामध्ये डिबेट बी आहे की जस्टिस इज अ इंटरेस्ट ऑफ रिच अँड जस्टिस इज इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंगर. जे रिच लोक आहे, स्ट्रॉंगर लोक आहे, त्यांच्या हातातलं बाहुल असतं जस्टिस, म्हणजे पूर्ण स्टेटच. कार्ल मार्क्स म्हणला होता स्टेट इज अ एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ दी बुर्जुआ क्लास. बुर्जुआ क्लास म्हणजे कॅपिटलिस्टिक क्लासच्या अंडर असणारं एक बाहुल आहे स्टेट, असं कार्ल मार्क्स म्हणला होता. तर बघा हे ग्ल्युकन काय म्हणतोय की जस्टिस इज इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंगर म्हणतो की स्ट्रॉंगर जे रिच लोक आहेत, स्ट्रॉंगर लोक आहेत, त्यांना पाहिजे असेल तर न्याय त्यांच्या बाजूनच असतो म्हणून. पण प्लॅटो म्हणतो जस्टिस इज अ युनिव्हर्सल. आता हे डिबेट काय महत्वाचं नाही, पण लक्षात ठेवा जस्टिस इज युनिव्हर्सल, जस्टिस इज अ वेलफेअरिस्टिक, जस्टिस इज अ प्लुरलिस्टिक, अँड जस्टिस इज अ पॉझिटिव्ह फॉर ऑल, पॉझिटिव्ह फॉर ऑल असं प्लॅटो म्हणतो. पण हे असं डिबेट होतं. तर बघा सामान्यांची अशी धारणा तयार झाली की जस्टिस इज फॉर सामान्य, कॉमन पीपल, कॉमन मॅन. सामान्यांसाठीच कायदे कानून असतात, रिच लोकांसाठी कायदे कानून नसतात. कारण तुम्ही बघत असाल पुणे पोर्च केसमध्ये पूर्ण सिस्टीमचंच वाभाडे कसं पडलं होतं. पुणे पोर्च केसमध्ये सिस्टीमच पूर्ण, मग ही सिस्टीमची स्टेक होल्डर बघा, त्या सिस्टीममध्ये पूर्ण स्टेक होल्डर पोलीस स्टेशन. आता बघा ते इथिक्सचा पार्ट आहे, पण बघा पोलीस स्टेशन, ज्युडिशरी, पोलीस स्टेशन आणि परत पॉलिटिशियन, ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट, मीडिया, अशा प्रकारे सगळे स्टेक होल्डरच्या बाबतीत येतात. पण सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे
पॉलिटिशियन आणि पोलीस आणि त्यानंतर ज्युडिशियल काही मेंबर होते त्यांच्याबद्दल बी साशंकता निर्माण झालेली आहे असे मीडियामध्ये आहे. तर बघा अशा काही गोष्टी आहेत आपल्या अशा सिस्टीममध्ये आहे. आता बघा डॉक्टर पूजा खेडकर यांच्या प्रकरणात सुद्धा पूर्ण सिस्टीमचं वाभाड निघलेलं आहे पूर्ण. आता बघा त्यांनी तर त्यांचे ॲड्रेस चेंज करण्यात आले म्हणजे तलाठी गावातील तलाठी कोतवाल ते पर्यंत कलेक्टरपर्यंत त्यांची सिस्टीम आणि त्यापर्यंत नंतर युपीएससी मध्येही युपीएससीने त्यांना 6 वेळा मेडिकल टेस्टसाठी कसं काय बोलवलं. म्हणजे पूर्ण सिस्टीमच आपली एक सिस्टीमच किती कॉम्प्लेक्स आहे. सिस्टीम फोडता येते का तर लाईनला जर सांगावं लागतंय डॉक्टर पूजा खेडकरच्या द्वारे त्यांच्या अनुभवातून सांगता येते की सिस्टीम फोडता येते. फोडणारा फार स्ट्रॉंग लागतो. असे काही लागेदोर आहेत पण हे आपल्या सिस्टीमचं दुर्भाग्य आहे. तर बघा आपण काय बघत बघा इक्वॅलिटी बिफोर लॉ बघत आहे. तर आपल्याला कायदा सामान्यांसाठी आहे असं जनरली परसेप्शन तयार झालेलं आहे. रिच लोक कायदा विकत घेतात असंही म्हटलं जातं कारण आपण हरेक सारखे लिगल लुमिनरीज कौन्सिल हायर करू शकत नाही जे तासाला 50-50 लाख 30-30 लाख फी घेतात आणि इंग्लंडमधून दररोज येऊन जाऊन करतात ते आपण हायर करू शकत नाही. तर बघा नो पर्सन इज अबाउट द लॉ रिच वर्सेस पुअर हाय लो ऑफिशियल नॉन ऑफिशियल असं काही नाही असं कायदा सांगतो. आपण फक्त बुकिश कन्सेप्ट वाचत आहे आपण पुस्तकी ज्ञान अर्जन करत आहे. तर बघा नो पर्सन इज अबाउट लॉ असं कायदा सांगतो हे इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये येते की रिच असो अंबानी असो अदानी असो आणि सामान्य माणूस असो यासाठी समान कायदा आहे कायद्यापुढील समानता आहे हे आर्टिकल 14 मध्ये सांगतात. तर हे लक्षात ठेवा. तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ लक्षात ठेवा अमेरिकन कन्सेप्ट आहे आणि ही ब्रिटिश ओरिजिन आहे हे निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. आता ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट काय आहे बघा इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टन्सेस सिमिलर ऍप्लिकेशन ऑफ सेम लॉ टू ऑल पर्सन हु आर सिमिलरली सिच्युएटेड लाईक शुड बी ट्रीटेड अलाइक विदाउट डिस्क्रिमिनेशन. आता बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय. पॉझिटिव्ह कन्सेप्ट कशी आहे बघा जर एका ठिकाणी एखादा बिझनेसमॅन आहे XYZ आता नाव घेत नाही तर XYZ बिझनेसमॅन आहे त्याने झारखंडमध्ये समजा एक 100 एकर जमीन घेतलेली आहे आणि ते लँड ॲक्विजिशन करताना काही फॉल्ट्स आहेत तर त्या ट्रायबल लोकांना न्याय देण्यासाठी गव्हर्नमेंट वकील देईल कोर्टात वकील देईल गव्हर्नमेंटच एखादा वकील हायर करेल गव्हर्नमेंट त्याची फीस देईल कारण पुढचा बिझनेसमॅन आहे त्याने 100 एकर घेतली आहे पूर्ण गव्हर्नमेंट त्याच्या बाजूने असू शकतं सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्या बाजूने असू शकतं. त्यामुळं गव्हर्नमेंटद्वारे अशी एक नालसा लिगल सर्व्हिस स्कीमद्वारे त्याला वकील भेटतो. तर असं इक्वल प्रोटेक्शन लॉ आहे की त्या ट्रायबल लोकांना हक्काची त्याची जमीन हस्तांतरण करताना त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यांचे रिहॅबिलिटेशन व्हावे यासाठी असे घटनेमध्ये तरतूद आहे लक्षात ठेवा. बघा अशा प्रकारे गव्हर्नमेंट काय करेल असे आपल्या कायद्यामध्ये तरतूदच आहे. नालसा लिगल असिस्टंट देईल त्यांना एखादा ॲडव्होकेट देईल त्या ट्रायबलसाठी हे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये येते. हे पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे इक्वॅलिटी कन्सेप्ट कशासाठी आहे लिगल स्टेटस अपॉर्च्युनिटी जस्टिस देण्यासाठी आहे. तर बघा रूल ऑफ लॉ हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये येते लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे. तर बघा रूल ऑफ लॉ आपण का बघत आहे तर इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इक्वॅलिटी ऑफ कायद्यापुढील समानता या रिलेटेड क्वेश्चन आहे. तर बघा रूल ऑफ लॉ ही A.B. डायसीची कन्सेप्ट आहे. हा ब्रिटिश ज्युरिस्ट आहे. रूल ऑफ लॉचे 3 पार्ट्स आहेत त्यातले 2 पार्ट्स इंडियन सर्कमस्टन्सेस आहे म्हणजे भारतीयांसाठी आहे तिसरा पार्ट आपल्यासाठी नाही. तर बघा अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर ब्रीच ऑफ लॉ जर तुम्ही गुन्हा केला असेल तर शिक्षा हे अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर आहे. तुम्हाला गुन्हा न करता शिक्षा अशी तरतूद नाही हे रूल ऑफ लॉचा पार्ट आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यापुढील समानता रिच असो पुअर असो हाय असो लो असो सर्वांना समान कायदा हे ॲप्लिकेबल टू इंडियन सर्कमस्टन्सेस किंवा इंडियन सिस्टीम हे भारतीयांसाठी 2 रूल ऑफ लॉ मधले कन्सेप्ट आहेत. तिसरा पार्ट बघा रूल ऑफ लॉ मधला तो आपल्यासाठी नाही. तर बघा प्रायमसी ऑफ राईट ऑफ इंडिव्हिज्युअल दॅट इज कॉन्स्टिट्यूशन इज अ रिझल्ट ऑफ राईट ऑफ इंडिव्हिज्युअल. तर बघा आता अमेरिकेचा पार्ट आहे. अमेरिका कसं तर अमेरिकेमध्ये वुमनला वोटिंग राईट्स हे त्यांनी स्ट्रगल केलं रस्त्यावर उभा राहिल्या वुमन रस्त्यावर आंदोलन केली तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार भेटलेला आहे. पण आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन सर्वांना स्वातंत्र्य भारताचे म्हणजे युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायझी देण्यात आली. स्वातंत्र्य झाला भारत तेव्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. त्यामुळे
हा पॉईंट आपल्यासाठी लागू होत नाही का बघा. इन इंडियन सिस्टीम कॉन्स्टिट्यूशन इज अ सोर्स ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स. कॉन्स्टिट्यूशनच आपला सोर्स ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स आहे. कॉन्स्टिट्यूशनच आपल्या सर्वांना अधिकार देण्यात आलेला आहे. तर बघा सुप्रीम कोर्ट म्हणलेला आहे रूल ऑफ लॉ ॲज इम्बॉडेड इन आर्टिकल 14 इज अ बेसिक फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. रूल ऑफ लॉ हे बेसिक फीचर आहे सांगितलं सुप्रीम कोर्टनं. त्यामुळे अमेंडमेंट करताना रूल ऑफ लॉ अमेंडमेंट इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर अमेंडमेंट करतानाही सुद्धा बेसिक फीचरचा विचार करावा लागेल असं सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे. तर बघा कुठल्या केसमध्ये म्हटलेलं आहे रूल ऑफ लॉ. इंदिरा साहनी केस, त्यालाच मंडल केस म्हटलं जातंय. हे ओबीसी रिझर्वेशनच्या रिलेटेड केस आहे. 1992 ची केस आहे इंदिरा साहनी केस 1992. त्यामध्ये रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य आणि इक्वेलिटी समानतेचे तत्व हे दोन बेसिक फीचर आहे असे सुप्रीम कोर्ट म्हटलेले लक्षात ठेवा. आता बघा आपण क्वेश्चन कडे जातो. एक्सेप्शन टू इक्वेलिटी, समानता प्रिन्सिपलला काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. ते काय बघा. रूल ऑफ इक्वेलिटी बिफोर लॉ ॲब्सोल्यूट नाही, क्वालिफाईड आहे, गुणात्मक आहे. त्याला कॉन्स्टिट्यूशनल काही एक्सेप्शन आहेत, काय अपवाद आहेत. काय बघा. प्रेसिडेंट गव्हर्नर यांना काही इम्युनिटीज आहेत आर्टिकल 361 नुसार. तर बघा प्रेसिडेंट गव्हर्नर नॉट अँसरेबल टू कोर्ट, कुठल्याही कोर्टला पोझिशनवर असेल प्रेसिडेंट गव्हर्नर तर ते कुठल्याही कोर्ट त्यांना अटक वॉरंट काढू शकत नाही. कोर्ट त्यांना कोर्टात कडगरे खडा करू शकत नाही. या ह्या चौकटीत बसा, उभा राहा असं म्हणू शकत नाही. तर नॉट अँसरेबल टू द कोर्ट लक्षात ठेवा. प्रेसिडेंट गव्हर्नर लक्षात ठेवा प्राईम मिनिस्टर आहे. कारण इंदिरा गांधी यांच्या केसेस वेळेस शहा कमिशन होतं, त्यांनी प्राईम मिनिस्टरला बोलवले कोर्टामध्ये, पण इंदिरा गांधींनी त्या कोर्टाच्या कडघऱ्यामध्ये उभा राहायला नकार दिला होता. पण लक्षात ठेवा प्रेसिडेंट गव्हर्नर नॉट अँसरेबल टू कोर्ट, नो क्रिमिनल प्रोसिडिंग अगेन्स्ट प्रेसिडेंट और गव्हर्नर. जोपर्यंत गव्हर्नर आहेत त्या पोझिशनवर प्रेसिडेंट आहेत त्यांना कोर्टामध्ये बोलवू शकत नाहीत, त्यांच्यावर क्रिमिनल फौजदारी कार्यवाही सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत ते टर्म ऑफ ऑफिसमध्ये आहे. अरेस्ट अँड इम्प्रिजमेंट करू शकत नाही प्रेसिडेंटला गव्हर्नरला. नो सिव्हिल प्रोसिडिंग, बघा एखाद्या प्रेसिडेंटनं किंवा गव्हर्नरला टॅक्स दिला नसेल तर त्यावर जी दिवाणी कारवाई आहे, सिव्हिल प्रोसिडिंग आहे, ती जर करायची असेल तर प्रेसिडेंटला 2 महिन्याची प्रायर नोटीस द्यावी लक्षात ठेवा. सिव्हिल प्रोसिडिंगला दिवाणी कारवाई करण्यासाठी 2 महिन्याची अगोदर नोटीस द्यावी लागते. क्रिमिनल प्रोसिडिंग तर करायचीच नाही, पण सिव्हिल प्रोसिडिंग करायची असेल तर 2 महिन्याच्या अगोदर नोटीस द्यावी लागते, हे लक्षात ठेवा. कोर्ट त्याला अरेस्ट करू शकत नाही प्रेसिडेंट गव्हर्नरला, कोर्ट त्यांना कोर्टामध्ये बोलवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा ट्रू रिपोर्ट देत असाल तुम्ही टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपरमध्ये तर तुमच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिडिंग करता येत नाही. पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरचा रिपोर्ट देत असाल तर. MP आहेत ना, आता बघा कोर्टात नॉट लायबल टू एनी प्रोसिडिंग इन कोर्ट. जर तुम्ही पार्लमेंटमध्ये एखादा खासदार किंवा स्टेट लेजिस्लेचरमध्ये विधानसभेमध्ये एखादा आमदार काय बोलला असेल तर त्याविरोधात कोर्टात काही कारवाई होऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा पार्लमेंट आर्टिकल 105 द्वारे काही प्रिव्हिलेज इम्युनिटीज आहेत जे खासदारांसाठी आहेत, आणि स्टेट लेजिस्लेचर विधानमंडळाचे आर्टिकल 154 नुसार आमदारांसाठी काही स्पेशल प्रिव्हिलेज आहेत. तर बघा आर्टिकल 31C इज एक्सेप्शन टू आर्टिकल 14. तर 31C एक्सेप्शन टू आर्टिकल 14 हे सुद्धा विधान बरोबर आहे. बघा 31C काय सांगतं बघा की काही DPSP आहेत ज्या फंडामेंटल राईटच्या वर सुप्रीम ठरतात. तर बघा काय बघा 31C काय बघा आता, इट प्रोव्हाइड्स दॅट लॉज मेड बाय स्टेट फॉर इम्प्लिमेंटिंग DPSP. तर काही लॉज जे स्टेटनं तयार करण्यात आले ते लॉज तर बघा काही लॉज आहेत 31C काय सांगतं, इट प्रोव्हाइड दॅट द लॉज मेड बाय स्टेट फॉर इम्प्लिमेंटिंग DPSP. काही लॉज आहेत जे 31C मध्ये आहेत ते आर्टिकल बघा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 31C आला तर आर्टिकल 14, 19 हे यावर भारी ठरतं. 31C भारी ठरतंय फंडामेंटल राईट्स वर, हे लक्षात ठेवा. आणि 31C मध्ये काही DPSP आर्टिकल आहेत ते आपण बघणारच आहेत. 31C मध्ये काही सब आर्टिकल्स आहेत ते DPSPचे आहेत लक्षात ठेवा. जसे 39B आणि 39C ते आहेत ते बघणारच आहेत आपण. बघा तर बघा कंटेन इन क्लॉज B और C ऑफ आर्टिकल 39. तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर 31C सुप्रीम ठरतं कशावर, आर्टिकल 14 आणि 19 वर. हे फंडामेंटल राईट्स आहेत
आता ह्यामध्ये बघा 31C सुद्धा फंडामेंटल राईट्स आहे, पण यामध्ये DPSP चे 2 आर्टिकल आहेत. कुठल्या 31C मध्ये? 31C मध्ये कुठले DPSP चे 2 आर्टिकल आहेत? तर 39b आणि 39c. तर हे आर्टिकल सुप्रीम ठरतात आर्टिकल 14 और 19 वर, जरी ते DPSP चे असले तरी हे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. तर बघा 39b वर C मधले आर्टिकल आहेत, कांट बी चॅलेंज ऑन ग्राउंड ऑफ व्हायलेटिंग आर्टिकल 14 आणि त्यासाठी 19b येते त्यामध्ये. SC सेड, सुप्रीम कोर्ट सेड दॅट वेअर आर्टिकल 31C कम्स इन आर्टिकल 14 गोज आउट. तर 31C जिथे जिथे येत आहे, 31C आलं तर आर्टिकल 14 आणि 19 जाते, हे लक्षात ठेवा. आणि 31C मध्ये 2 आर्टिकल आहेत, ते म्हणजे 39b आणि 39c जे DPSP चे आहेत. तर बघा 39b काय बघा, स्टेट दॅट द ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी आर सो डिस्ट्रीब्युटेड ॲज बेस्ट टू सबसर्व द कॉमन गुड. थोडक्यात बघा की जे रिसोर्सेस आहेत ते कॉमन गुडसाठी, पब्लिक इंटरेस्टसाठी वापरले पाहिजेत, सर्वांसाठी. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला स्पोर्ट्स देणे, टेंडर देणे, काही विशिष्ट व्यक्तींनाच टेंडर द्यायचं नाही, सर्वांसाठी एक कॉमन गुडसाठी सर्वांना संधी दिली पाहिजे. म्हणजे आता बघा एखादा बिझनेस आहे, बिझनेसमॅन आहे, एखादा फेवरेट बिझनेसमॅन आहे, जे ब्ल्यू आयड बॉयज आहेत त्यालाच सर्व टेंडर द्यायची. कुठले बी द्या तुम्ही, पॉवर सेक्टरची द्या, पोर्ट्सची द्या, एअरपोर्टची द्या. एकाच व्यक्तीला असं विकास होणार नाही ना, एकाच व्यक्तीला मोठं करून सर्व लोक विकसित होणार नाहीत ना, एकाचाच विकास करून सर्वांचा विकास होईल ही बाबडी भावना सरकारनं विसरायला पाहिजे. तर बघा 39C that the operation of the economic system does not result in the concentration of wealth and means of production to the common detriment. आता सांगितलं आपण 39C सुद्धा म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ झालं पाहिजे. म्हणजे एकच व्यक्ती त्याला रिचेस्ट ऑफ द रिचेस्ट करून उपयोग नाही. म्हणजे एकच व्यक्ती आशियामध्ये टॉप केला रिचेस्ट पर्सन म्हणून, जगामध्ये टॉप केला रिचेस्ट पर्सन म्हणून, तर तसं देशाचा विकास होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ आणि मीन्स ऑफ प्रोडक्शन एकाच्या हातात, एकाच कॅपिटलिस्टिक, एकाच बिझनेसमॅनच्या हातात आणून चालत नाही. तर वेल्थ क्रिएशन आहे, लक्षात ठेवा. वेल्थ क्रिएटर आहेत त्यांना आपण रिस्पेक्ट करायच पाहिजे. वेल्थ क्रिएटर आहेत ते जॉब क्रिएटर करतात, जॉब देतात सर्व लोकांना, पण एकाच्या हातात केल्यामुळे मोनोपॉली तयार होते. मोनोपॉली तयार झाले की आताच आपल्याला माहित आहे आपल्या टेलिकॉम सेक्टर म्हणजे काही लोकांचे मोनोपॉली तयार झाले आहे. त्यामुळे सर्व लोकांना आता फोन रिसिव्ह करायचे हे आपल्याला पैसे पे करावे लागतात. अगोदर आधी असं नव्हतं की फोन रिसिव्ह करायचा असेल तर तुम्ही वर्ष रिचार्ज नाही टाकला तरी फोन रिसिव्ह करायला फुकट रिसिव्ह करू शकत होता आपण. आपल्याला फोन आता रिसिव्ह करायचे सुद्धा पैसे घ्यावे, रिचार्ज करावा लागतो, अशी मोनोपॉली असते. तर बघा आर्टिकल 3 कम्स, आर्टिकल 14 आणि 19 जाते, तर गेट आउट होते, लक्षात ठेवा. आर्टिकल 14 गेट आउट होते, लक्षात ठेवा. सेव्हिंग ऑफ लॉस गिव्हिंग इफेक्ट टू सर्टन DPSP, आता सांगितलं आपण 31C हे फंडामेंटल राईट्स आहे, पण त्यामध्ये 2 आर्टिकल येतात, ते 39B आणि 39C जे DPSP च्या रिलेटेड आहेत. आणि ते कॉमन गुडच्या रिलेटेड कसे आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थच्या रिलेटेड कसे आहेत ते आपण आताच बघितलेलं आहे, आर्टिकल 14 आणि 19 च्या रिलेटेड. आता बघा एक्सेप्शन बघा आपण इक्वेलिटीला, जसे फॉरेन सॉव्हरेन रूलर्स आहेत, एखादा प्रिन्स आला, सौदी अरेबियाचा प्रिन्स आला, अँबॅसेडर आले, राजदूत आले, डिप्लोमॅट्स आले, ते एन्जॉय इम्युनिटी फ्रॉम, लक्षात ठेवा, क्रिमिनल आणि सिव्हिल प्रोसिडिंग, दोन्ही प्रोसिडिंगची इम्युनिटी आहे त्यांना. फौजदारी आणि दिवाणी दोन्हीच्या बाबतीत त्यांना एक इम्युनिटी आहे, त्यांना संरक्षण आहे. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे त्याचे एजन्सीचे मेंबर आहेत, त्यांना डिप्लोमॅटिक इम्युनिटी आहे, लक्षात ठेवा. आता बघा एक पॉइंट आलाय तर आपण इथे कव्हर करूया. आर्टिकल 121 काय सांगतं बघा, रिस्ट्रिक्शन ऑन डिस्कशन इन पार्लिमेंट. कोणाचं डिस्कशन बघा, आर्टिकल 121 काय सांगतो की पार्लिमेंट कोर्ट बद्दल काय बोलायचं नाही, फक्त मोशन वगैरे असेल तर. आणि आर्टिकल 122 सांगतं की कोर्टनं पार्लिमेंटच्या काय प्रोसिडिंग असेल, पार्लिमेंट म्हणजे काय क्वेश्चन वर असेल, झिरो वर असेल, त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, पार्लिमेंट मध्ये काय गोष्टी घडल्यात त्याबद्दल बोलायचं नाही. हे असं आर्टिकल 122 आहे, 121 आणि 122 आहे. 121 रिस्ट्रिक्शन ऑन डिस्कशन इन पार्लिमेंट, कशाचं, कोर्टच्या रिलेटेड. फक्त इम्पिचमेंट रिमूव्हल जजला काढायचं असेल, आता बघा अगोदरही काही जजला काढायचे मोशन लावल्या होत्या, दीपक मिश्रा यांना काढायचे काही प्रयत्न झाले होते, तर लक्षात ठेवा त्या मोशनच्या एक्सेप्ट, त्या रिमूव्हल ऑफ जजेसच्या व्यतिरिक्त कोर्टच्या जजच्या कंडक्ट बद्दल कोर्टात बोलायचं नाही. हे आर्टिकल 121 आहे, लक्षात ठेवा. का हे आर्टिकल आहे, ती दोन्ही सेपरेशन ऑफ पॉवर आहे. पार्लिमेंटचं काम करायचं, कायदा बनवायचं, कोर्टानं
चेक अँड बॅलन्स करायचं की कायदा कॉन्स्टिट्युशनलिटी आहे, घटनात्मक आहे का नाही हे चेक करायचं. असं सेपरेशन ऑफ पॉवर आहे, लक्षात ठेवा. आर्टिकल 122 कोर्ट नॉट टू इन्क्वायर इन टू प्रोसिडिंग ऑफ पार्लिमेंट. ते पार्लिमेंटच्या प्रोसिडिंग कशा झाल्यात किंवा त्यामधले काही डाऊट झाल्यात का, काय भांडणं झाल्यात का, खुर्च्या फेकल्यात का, त्या पार्लिमेंटच्या विहिरी जाऊन उड्या मारल्यात का, हे कोर्टानं बघायचं नाही. हे आर्टिकल 122 आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण हे पार्लिमेंटच्या फंडामेंटल राईटचे क्वेश्चन बघितलं आहे. पुढील क्वेश्चन बघूया आपण. आता बघा पुढील क्वेश्चन बघा. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशाची घटनात्मकतापासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. संघराज्य समतोलपणा साधणे आणि राजघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते. कायद्याने घालून दिलेली पद्धती प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालयाचे नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? एक ऑप्शन फक्त ए, दोन ऑप्शन फक्त ए आणि बी, तीन ऑप्शन वरील सर्व, चार ऑप्शन वरील पैकी एकही नाही. तर बघा योग्य उत्तर आहे म्हणजे 3 वरील सर्व. तर तिन्ही विधान बरोबर आहेत की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्याच्या शासनाच्या कार्यकारी आदेशाची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. तर बघा आताच आपण बघितलं होतं प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर काय सांगतं की लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी आहे. लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणजे कायदा बनवायचा, आमदार खासदारांनी कायदा बनवायचा, पार्लमेंटने कायदा बनवायचा, ज्युडिशरी चेक करणार की तो कायदा घटनात्मक आहे का नाही, घटनेला धरून तरतुदीत आहेत का नाही. जसं आता बघा गव्हर्नमेंटने इलेक्ट्रल बॉन्ड तयार केलं होतं जे सुप्रीम कोर्टनं स्क्रॅप करून टाकलं. इलेक्ट्रल बॉन्ड हे घटनात्मक नाही असं सांगितलं. तर बघा तर हे ज्युडिशरी कायदा चेक करते घटनात्मक आहे का नाही. लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह कायदा बनवते. आता आपल्याकडे हे सेपरेशन वॉटर टाईट नाही. जसं अमेरिकेत बघा, अमेरिकेत लेजिस्लेटिव्ह वेगळं असतं, एक्झिक्युटिव्ह वेगळं असतं, ज्युडिशरी वेगळं असतं. हे वॉटर टाईट सेपरेशन आहे, पूर्ण सेपरेट असतो. जसे बघा अमेरिकेचा प्रेसिडेंट होतो त्यांच्या काँग्रेसचा म्हणजे त्यांच्या पार्लमेंटचा भागही नसतो, हे लक्षात ठेवा. पण आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे असे इंटरमिंगल आहेत, लक्षात ठेवा. लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह जे खासदार आहेत, जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते लेजिस्लेचरचा पार्लमेंटचाही पार्ट आहेत. तर बघा इथं बघा दुसरं स्टेटमेंट बघा ते सुद्धा बरोबर आहे. संघराज्य समतोलपणा साधणे आणि राजघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू, प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आत्ताच बघितलं होतं आपण. USA कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेला आहे आपण. USA कडून, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून ज्युडिशियल सुपरमसी घेतलेले आहे. ज्युडिशरीच्या रिलेटेड काही महत्वाचे फीचर घेतलेले आहेत. तर हे बरोबर आहे की फेडरल बॅलन्स राखण्यासाठी आणि सुपरमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन राजघटनेची सर्वोच्चता राखण्याचे तत्व हे ज्युडिशियल रिव्ह्यू करत आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धत प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालय नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. हे मनिका गांधी केसमध्ये आलं होतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ते आपण पाहूया. तर बघा आपण थोडं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघत आहे. बघा आपण डिटेल अनालिसिस करत आहेत. क्वेश्चनच्या एक पार्ट बद्दल आपण डिटेल पॉइंट्स काढलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत. तर बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन डझंट मेन्शन ज्युडिशियल रिव्ह्यू. तर न्यायालयीन पुनर्विलोकन हे टर्म इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. ते आपण अमेरिकेकडून जरी घेतले असेल तर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्येही अशी एक्सप्लिसिटली स्पष्टपणे ज्युडिशियल रिव्ह्यू अशी टर्म नाही. ती सुद्धा तिथेही अमेरिकेमध्ये बी इम्प्लिसिट आहे, अप्रत्यक्ष आहे, आणि आपल्याकडे बी अप्रत्यक्ष आहे. तर बघा आर्टिकल 13 मध्ये काय सांगतं, जे कायदे फंडामेंटल राईटच्या इनकन्सिस्टंट आहेत, फंडामेंटल राईटच्या विरुद्ध जातात, ते कायदे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट रद्द करू शकते. आर्टिकल 13 मध्ये इम्प्लिसिट ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. जसे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही टर्म मेन्शन नाही, पोस्ट मेन्शन नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू टर्म मेन्शन नाही, फेडरल टर्म मेन्शन नाही, बजेट टर्म मेन्शन नाही. तर काही टर्म डिफाईन बी नाहीत, जसं ऑफिस ऑफ प्रॉफिट हे टर्म डिफाईन नाही,
अनटचेबिलिटी टर्म डिफाईन नाही, मायनॉरिटी टर्म डिफाईन नाही. आता आपण पाहिलं चेक अँड बॅलन्स सिस्टम आपली सेपरेशन ऑफ पॉवर आहे, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आताच पाहिलं. तर ज्युडिशरी रिव्ह्यूचे आर्टिकल बघा, आर्टिकल 13 नुसार लॉ जे इनकन्सिस्टंट आहेत, फंडामेंटल राईटच्या विरोधात जाणारे लॉ आहेत ते वाईड झिरो ठरवायचा अधिकार सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला आहे. 32 नुसार सुप्रीम कोर्टला रिट्स ज्युरिडिक्शन आहे. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज फंडामेंटल राईट आहे, ते पाहिलं आपण. आर्टिकल 136 नुसार सुप्रीम कोर्टला स्पेशल लीव्ह अपील आहे, स्पेशल लीव्ह नुसार सुप्रीम कोर्ट केसेस घेऊ शकते. 142 नुसार एन्फोर्समेंट ऑफ डिग्री अँड ऑर्डर. आता बघा सुप्रीम कोर्टला दिलेले एक रामबाण उपाय आहे. सुप्रीम कोर्टला जर कम्प्लीट जस्टिस द्यायचं असेल तर पार्लिमेंटचं डिसिजन ओव्हरसाइड करून आर्टिकल 142 नुसार सुप्रीम कोर्ट जस्टिस देऊ शकते. लक्षात ठेवा, 142 नुसार आर्टिकल 142 चा यूज करून सुप्रीम कोर्ट कायदा सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे एवढी पॉवर आहे आर्टिकल 142 ची. लक्षात ठेवा. विशाखा गाईडलाईन्स दिल्या होत्या 1997-98 मध्ये. त्यानंतर सुप्रीम कोर्टने 2013 ला सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस हा कायदा आणण्यात आला. पण सुप्रीम कोर्ट 142 चा यूज करून कायदा निर्मितीत सुद्धा भाग घेऊ शकतो. आर्टिकल 226 हायकोर्टसाठी रिट्सचे ज्युरिडिक्शन आहे. लक्षात ठेवा. आता बघा ज्युडिशियल रिव्ह्यू प्रिन्सिपल काढून टाकलं होतं इमर्जन्सीच्या वेळेस. इंदिरा गांधी यांनी काही पॉवर सेव्ह करण्यासाठी, स्वतःची पर्सनल खुर्ची वाचवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनची तोडमोड केली होती. तर बघा 39वी घटना दुरुस्ती 1975 मध्ये इलेक्शन कोणाचं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर आणि प्राईम मिनिस्टरचं इलेक्शन ह्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही असं ह्या घटना दुरुस्तीने केलं होतं 39वी घटना दुरुस्ती 1975 ला. पण लक्षात ठेवा 42वी घटना दुरुस्ती 1976 पुढे ज्युडिशियल रिव्ह्यू आणलं. 42वी घटना दुरुस्ती 1976 बी इंदिरा गांधीने ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर, हायकोर्टाची पॉवर कर्टेल केली होती, कमी केली होती. लक्षात ठेवा, आणलं नाही. पण परत 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू परत हे फीचर आणलं होतं. लक्षात ठेवा. 39वी घटना दुरुस्ती 1975, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ज्युडिशियल रिव्ह्यू काढून घेण्यात आलं होतं. थोडक्यात लक्षात ठेवा. आता बघा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ह्या गोष्टी आपण पाहूया. आता प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे आता बघा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया, कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया. बघा कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. बघा कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे बघा कायद्याची योग्य प्रक्रिया. आता लक्षात ठेवा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय, प्रोसेस काय सांगतं. जर प्रोसिजर बरोबर असेल, पद्धत बरोबर असेल तर कायदा बरोबर, एवढं सांगतं. याची थोडी नॅरो कॉन्सेप्ट आहे, ब्रिटिश ओरिजिनची कॉन्सेप्ट आहे. पण लक्षात ठेवा इंडियाने कुणाकडून घेतलेले आहे तर जापनीज कॉन्स्टिट्यूशन कडून ही बॉरो केलेले आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जे आर्टिकल 21 मध्ये आहे ते आपण जापनीज कॉन्स्टिट्यूशन घेतलेले आहे आणि जनरली ती ब्रिटनची कॉन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ USA कडून घेतलेली आहे. तर बघा स्कोप काय आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. जर कायदे प्रक्रिया बरोबर आहे, प्रोसिजर बरोबर आहे तर कायदा बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. तर ही नॅरो कन्सेप्ट आहे. करेक्ट प्रोसेस असेल, योग्य प्रक्रिया असेल तर करेक्ट लॉ असं म्हटलं जातं. तर बघा ही नॅरो कन्सेप्ट आहे आणि ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याची योग्य प्रक्रिया ही वाईडर कन्सेप्ट आहे. हे काय करते बघा, लॉ चेक करते की कायदाच फेअर आहे का, ऑब्जेक्टिव्ह आहे का, जस्ट आहे का, रिझनेबल आहे का, कायदाच योग्य आहे का हे बघते. अनफेअर, आर्बिट्ररी, अनजस्ट आहे का कायदा हे चेक करते कोण, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया. तर कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया मग ती चुकीची असू शकते कारण ती नॅरोवर आहे. कायदा सांगत असेल तसंच करायचं. कायद्याची जी प्रोसिजर आहे, आता बघा आपल्या सिस्टीमचं हेच आहे, आपल्या सिस्टीम मध्ये प्रोसिजरल जस्टिस ह्याला लय डिमांड दिली जाते. प्रोसिजरल जस्टिसला म्हणजे कायदा काय सांगतो, त्याची प्रोसेस काय सांगते, पण सबस्टॅन्टिव्ह जस्टिस द्यायचाच त्यासाठी प्रयत्न केला जात नाही. सबस्टॅन्टिव्ह जस्टिस देण्यासाठी प्रयत्न नाही तर आपल्याकडे प्रोसिजर फॉलो केली जाते की लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, कायदा त्याचं काम करेल. मग आपल्या कोर्ट केसेसला जाते ते 20-20 वर्ष 25 वर्ष, तोपर्यंत ती कोर्टानं परत प्रूव्ह केला की हा
इनोसंट आहे, त्याने काय गुन्हा केला नाही, तर मग त्याचे पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं असतं तोपर्यंत. तर आपल्याकडे लक्षात ठेवा, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड लॉ नॅरो कन्सेप्ट आहे, आर्टिकल 21 मध्ये आहे, जपानकडून घेतलेले आपण. तर बघा आर्टिकल 21, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. जर कायद्याने सांगितली तशी प्रोसेस असेल तर एखाद्याचा राईट टू लाईफ घेता येईल. पण लक्षात ठेवा, गोपालन केस झाली होती 1950 ला. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, नॅरो इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21. सुप्रीम कोर्टाने नॅरो इंटरप्रिटेशन केलं आर्टिकल 21 मध्ये. कुठल्या केसेसमध्ये? गोपालन केसमध्ये. प्रोटेक्शन अगेन्स्ट ओनली आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन अँड नॉट लेजिस्लेटिव्ह ऍक्शन, दॅट इज स्टेट कॅन डिप्राइव्ह राईट टू लाईफ बाय लेजिस्लेटिव्ह ऍक्शन. तर बघा गोपालन केस 1950 मध्ये काय केलं, आर्टिकल 21चा सुप्रीम कोर्टनं नॅरो इंटरप्रिटेशन केलं. सुप्रीम कोर्टनं आर्टिकल 21चं नॅरो इंटरप्रिटेशन केलं गोपालन केस 1950 मध्ये, की राईट टू लाईफ घेता येईल एखाद्या व्यक्तीचा. कसा घेता येईल? तर बाय लेजिस्लेटिव्ह ऍक्शन, कायदे निर्मिती प्रोसेसनुसार लेजिस्लेटिव्ह ऍक्शन न घेता येईल, पण एक्झिक्युटिव्हने घेतलेल्या ऍक्शन घेता येणार नाही, पण लेजिस्लेटिव्ह ऍक्शन घेता येईल, असं हे नॅरोवर इंटरप्रिटेशन केलं होतं. पण सुप्रीम कोर्टनं परत काय केलं बघा, सुप्रीम कोर्टनं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यूज करण्यात आला. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कुठे यूज केला बघा, तर बोथ एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असेल किंवा लेजिस्लेटिव्ह इनॅक्टमेंट्स असेल, दोन्हीसाठी ही ब्रॉडर रिव्ह्यू घेतला. कुठल्या केसेसमध्ये? तर मनेका गांधी केस 1978 मध्ये घेण्यात आला. वायडर इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21 केले. काय केलं की राईट टू लाईफ घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टने सांगितलं की लेजिस्लेटिव्ह ऍक्शनलाही नाही आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शनलाही नाही राईट टू लाईफ घेण्याचा अधिकार. तर राईट टू लाईफ सॅक्रोसंट आहे, म्हणजे एक मोठा अधिकार आहे असं ते म्हटलं. लक्षात ठेवा, राईट टू लाईफ डिप्राइव्ह करता येत नाही. लॉ रिजनेबल असायला पाहिजे, फेअर असायला पाहिजे, जस्ट असायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह ऍक्शन आणि लेजिस्लेटिव्ह इनॅक्टमेंट्स या दोन्ही गोष्टींनी राईट टू लाईफ घेता येणार नाही, असं वायडर इंटरप्रिटेशन हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉने लावलं. लक्षात ठेवा, मनेका गांधी केसनुसार. तर मनेका गांधीनुसार बघा आपल्याला आर्टिकल 19 काय सांगतं, तुम्हाला भारतामध्ये फिरण्याचा अधिकार आहे. तर तुम्हाला भारताबाहेर फिरण्याचा अधिकार आर्टिकल 21 मध्ये आहे, आणि बाहेर गेला तुम्ही फॉरेन मध्ये तर परत येण्याचा बी अधिकार आर्टिकल 21 मध्ये आहे. तर ही लक्षात ठेवा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वायडर आहे, त्याचा स्कोप मोठा आहे. कायदाच फेअर आहे का, जस्ट आहे का, रिजनेबल आहे का, ऑब्जेक्टिव्ह आहे का, हे या प्रोसेसमध्ये पाहिलं जातं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये. ते मनेका गांधी केसनुसार आपल्याकडे आली. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय, करेक्ट प्रोसिजर आहे तर करेक्ट लॉ आहे असं म्हटलं जातं. ती प्रक्रिया बरोबर आहे तर कायदाही बरोबर आहे असं म्हटलं जातं. पण ही थोडी नॅरोवर कन्सेप्ट आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, तर ते आपण डिटेल पाहिलेलं आहे की कायद्याचीच योग्य प्रक्रिया आहे का. मग एक्झिक्युटिव्ह ऍक्शन असो, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन असो, या दोन्हीसाठी ही प्रक्रिया ड्यू प्रोसेस ऑफ लॉ लावण्यात आलेली आहे मनेका गांधी केसमध्ये. आता बघा पुढील एक क्वेश्चन आहे, भारतीय संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? एक राज्यघटना, 2 द्विगृही कायदे मंडळ, 3 राज्यघटनेची सर्वोच्चता, 4 न्यायालयीन पुनर्लेखन. तर बघा हे फेडरलिझमच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. तर आपल्या भारतीय संघराज्य आहे, इंडियन फेडरलिझम, याचं वैशिष्ट्य कोणते नाही असं म्हटलंय. तर बघा एक राज्यघटना, सिंगल कॉन्स्टिट्यूशन, हे युनिटरी फीचर आहे, भारताच्या संघराज्याचे फीचर नाही. बाकीचे फीचर बघा आपल्या संघराज्याचे आहे, द्विगृही कायदे मंडळ, बायकॅमेरलिझम, राज्यघटनेची सर्वोच्चता संघराज्याचं वैशिष्ट्य आहे, न्यायालयीन पुनर्लेखन संघराज्याचे वैशिष्ट्य आहे. पण एक राज्यघटना हे वैशिष्ट्य युनिटरी फीचर आहे, एकेरी राज्याचं, फेडरलिझमचं फीचर नाही. लक्षात ठेवा, युनिटरी फीचर मध्ये येते एक राज्यघटना. तर बघा आपण फेडरलिझम बघूया. तर बघा भारतीय राज्यघटनेत आर्टिकल 1 मध्ये भारताचे वर्णन राज्याचा संघ करण्यात आले. फेडरल हे टर्म मेन्शन नाही, युनियन ऑफ स्टेट मेन्शन आहे, असा केलेला आहे. पार्ट 1 त्यामध्ये आर्टिकल 1 ते 4. पार्ट 1 आपला युनियन आणि स्टेट टेरिटरीच्या रिलेटेड आहे. शेड्यूल 1 सुद्धा युनियन आणि स्टेटच्या रिलेटेड आहे. बघा आर्टिकल 1 आणि त्यामध्ये एक काय सांगतं बघा, हे न्यूज मध्ये होतं, इंडिया आघाडी वर्सेस भारत, जे थोडं न्यूज मध्ये होतं. लक्षात ठेवा, इंडिया दॅट इज भारत, दोन्ही नाव आपण यूज करू शकतो, इंडिया बी आणि भारत बी. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. आर्टिकल 1च सांगतं आपलं, इंडिया दॅट इज भारत, भारत आहे जे इंडिया आहे, इंडिया आहे ते भारत आहे. तर बघा ही फेडरल स्कीम कुठून आले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये फेडरल स्कीम आले. त्यानुसार
1935 मधून आपण काय घेण्यात आलं बघा, ऑफिस ऑफ गव्हर्नर घेण्यात आलं, ज्युडिशरी घेण्यात आलं, पब्लिक सर्व्हिस कमिशन घेण्यात आलं, इमर्जन्सी प्रोव्हिजन घेण्यात आलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स घेण्यात आलं. पण आपलं जे फेडरलिझम आहे ते कॅनेडियन फेडरलिझम आहे. आता बघा जगामध्ये मॉडेल फेडरलिझम अमेरिकेचे USA चे फेडरलिझम आहे ते मॉडेल ऑफ फेडरलिझम म्हटलं जाते. मॉडेल ऑफ फेडरलिझम म्हणजे ज्याचा आदर्श बाहेर दुसरी लोक घेतात, पण आपण फेडरलिझमचा आदर्श आपण कॅनडाकडून घेतलेला आहे, लक्षात ठेवा. कारण सर्कमस्टन्सेस आपल्या गोष्टीला, आपल्या भारताला सूट होणाऱ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर आहे, आपलं सुद्धा स्ट्रॉंग सेंटर आहे. रेस्टिंग ऑफ रेसिड्युरी पॉवर इन द सेंटर, सेंटरच्या हातात रेसिड्युरी पॉवर आहेत, शेषाधिकार आहेत. 1935 ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरलला ते शेषाधिकार होते. अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर बाय सेंटर, राज्याचे गव्हर्नर सेंटरच अपॉइंट करतात. ऍडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, जे आर्टिकल 143 नुसार ऍडव्हायझरी ज्युरिडिक्शन आहे सुप्रीम कोर्टला. तर बघा आपण काय करूया, फेडरलिझमचे आणि युनिटरी फीचर आणि फेडरल फीचर बघूया. तर संघराज्याचे वैशिष्ट्य बघा, दुहेरी शासन पद्धती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लिखित राजघटना आहे आपली, अधिकाराची विभागणी आहे, घटनेची सर्वोच्चता आहे, ताटर घटना आहे, अमेंडमेंट करायला काही प्रोसेस, स्पेशल मेजॉरिटी आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे, द्विगिरी संसद आहे. तर ही संघराज्य फेडरलची वैशिष्ट्य आहेत, लक्षात ठेवा. आता युनिटरी फीचर बघा, एकात्मक कुठले फीचर आहेत बघा. तर बघा प्रभावी केंद्र आहे, घटक राज्य अभंजक नाही, एकच राजघटना आहे, घटनेची लवचिकता, घटक राज्याच्या प्रतिनिधीद्वारे असमानता. म्हणजे बघा सिक्कीमचे काही कमी सदस्य असेल, उत्तर प्रदेशचे काही जास्त सदस्य असतील पार्लमेंटमध्ये, आणीबाणी संबंधित तरतुदी, एकेरी नागरिकत्व, आपण एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे, पण ब्रिटनकडून घेतलेलं आहे एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्याय व्यवस्था, अखिल भारतीय सेवा, एकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था, राज्य सूचीवरील संस्थेचा अधिकार, राज्यपालाची नेमणूक, एकात्मिक निवडणुका यंत्रणा, राज्य विधेयावरील नकाराधिकार. अशा युनिटरी फीचर आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण ESO प्री 2016 या आपण पार्ट 4 लेक्चर होतो, लक्षात ठेवा. अगोदरचे हे 3 पार्ट आपण डिटेल अनालिसिस केलं आहे, पार्ट 4 हे आपण आता डिटेल अनालिसिस केलं आहे. अगोदरचे तुम्ही पाहू शकता हे डिटेल अनालिसिस आहे. आपण स्टॅटिक पार्ट पोर्शनवर जास्त भर देतो, करंट टॉपिक आपण घेत नाही, कारण करंट टॉपिक चेंज होतात, त्या कॉन्टेक्स्टनुसार त्या वर्षासाठी ते असतात. थँक्स फॉर कोऑपरेशन.